हॅलो, मी माया. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी तुमच्यासोबत दोडक्याची भाजी ते माझ्या पद्धतीने कशी करते मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर जे कोणी दोडके खात नसतील किंवा आवडत नसतील तर ते देखील आवडीनं खायला लागतील हे नक्की. तर कसं करायचं ते बघूया. तर येथे मी पावशर दोडके घेतलेत आणि त्याला स्वच्छ धुवून त्याचे देठं कट करून त्यावरती जे शिरा राहतात दोडक्याच्या ते काढून घ्यायच्यात आणि त्या शिरा फेकायच्या पण नाहीत. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकले त्याची तोंडी लावण्यासाठी चटणी कशी करायची. तर त्या प्रकारे देखील तुम्ही नक्की घरी तयार करून बघा. खूप छान लागते, एकदम टेस्टी लागते, तोंडाला चव येते. तर आता सर्व मी दोडक्यांचं अशा प्रकारे शिरा काढून घेते. आता सर्व दोडक्याच्या शिरा काढून झाल्यानंतर मीडियम साईजचे काप करायचे. तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे काप करून घ्यायचेत. आणि आपण जेव्हा भरली वांगे करतो त्याला उभ्या चिरा ज्या प्रकारे देतो 4 त्या प्रकारे दोडक्याला सुद्धा द्यायच्यात अशा प्रकारे, कारण त्यामध्ये आपण थोडंसं मीठ लावणार आहोत. आता सर्व कापून झाल्यानंतर त्यामध्ये मी चाकूच्या साहाय्याने त्याला मीठ लावून घेणार आहे. आता माझं सर्व दोडक्यांना मीठ लावून झालंय. तर आता मी एक कढई गरम करायला ठेवलेली आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून हे जे दोडके आपण मीठ लावून ठेवलेत ते एकदम मऊ होईपर्यंत परतायचे, तेलामध्येच परतायचे. तर वाटण्यासाठी येथे मी शेंगदाणे घेतलेत, खोबरं किसून घेतले सुकं, आणि लसण घेतलाय आणि कोथिंबीर. आणि आता हे सर्व भाजून घ्यायचंय. खोबरं परतत आलं की लगेच शेंगदाणे भाजायचे. आता खोबरं शेंगदाणे परतून झाल्यानंतर थोड्या वेळ थंड होऊ द्यायचे. आणि आता इथे तुम्ही बघू शकता जे दोडके मी परतायला ठेवलेले त्याचा कलर देखील चेंज झालाय आणि हाताने आपण जेव्हा दाबू तर एकदम मऊ देखील म्हणजे शिजल्या गेलेत. म्हणजे अर्धे तर इथेच परतल्यानंतर दोडके शिजल्या गेलेत आपले. तर अशा प्रकारेच परतून घ्यायचंय. तर आता इथे मिक्सरमध्ये आपण जे शेंगदाणे खोबरं भाजून घेतले ते मिक्सरमधून एकदम छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. शेंगदाणे, खोबरं, लसण आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवायची आहे. तर आता मी मिक्सरला सर्व वाटून घेते. तर आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असं मी मिक्सरला वाटून घेतलंय. तुम्ही देखील अशाच प्रकारे वाटून घ्यायचं. त्यानंतर मी अख्खं 1 टमाटर त्याची देखील मिक्सरमधनं पेस्ट बनवून घेणार आहे. आता माझी टोमॅटोची पेस्ट वाटून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकणार आहे. तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यात जिरे मोहरीची फोडणी करायची आणि जिरे मोहरी चांगले तडतडले की त्यामध्ये आपण एक अख्खा कांदा बारीक चॉप करून घ्यायचा आहे तो टाकायचा आणि लगेच कढीपत्ता देखील टाकायचा. आणि चांगलं परतत आलं की त्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलंय ते टाकायचं आणि जी टोमॅटो प्युरी वाटलेली ती देखील टाकायची आणि सारखं परतत राहायचं जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत चांगलं परतायचं. आता त्यामध्ये 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि काळं तिखट टाकून चांगलं परतायचं आहे. आणि जर काळं तिखट नसेल म्हणजे आपला वर्षभराचा जो मसाला आपण बनवतो त्याला आम्ही काळं तिखट म्हणतो. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला देखील त्यामध्ये टाकू शकता. आता सर्व मसाले टाकून चांगलं परतायचे, तेल सुटेपर्यंत परतायचे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर देखील टाकायची आहे. तर आता इथे माझा मसाला चांगला परतत आला की त्यामध्ये मी 1 ग्लास गरम करून पाणी त्यामध्ये टाकणार आहे. आणि प्रत्येक भाजीला तुम्ही करताना गरम पाणी करूनच टाका, कारण त्याने काय होतं भाजीला मस्त असा कलर देखील येते आणि तर्री देखील सुटते. तर इथे तुमच्या क्वांटिटीनुसार त्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करा. आणि पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये जे आपण दोडके परतवलेले तर त्यामध्ये टाकायचे आणि 1 उकळी करून गॅस बंद करून ठेवायचा आहे.
तर आता इथे तुम्ही बघू शकता भाजीला मस्त असं तर्री सुटली आहे, कलर देखील आलाय आणि तुम्ही देखील अशा प्रकारे घरी तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा. आणि जर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन, नवीन रेसिपी घेऊन. चलो देन बाय.